नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण उमरखेड येथील उपविभागीय कार्यालयासमोर आलेलो आहे आणि या ठिकाणी काही हातला येथील शेतकरी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या मागण्या, विविध मागण्या घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचे असे म्हणणे आहे की रेल्वे ठेकेदार यांनी त्यांच्या शेतातील शेत सर्वे नंबर 65 क्षेत्रफळ 4 हेक्टर 86 आर यामधील मुरुम नेऊन त्या ठिकाणी माती टाकून देण्याची लेखी आश्वासन दिले होते, लेखी लिहून दिले होते, परंतु त्यांनी या ठिकाणी माती टाकली नसल्यामुळे या ठिकाणी हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। तर पाहूया त्यांची प्रतिक्रिया। आम्ही तिघे भाऊ मुळावा येथील रहिवासी। आमच्या तिघा भावाच्या नावाने मौजे हातला तालुका उमरखेड क्षेत्रामध्ये 4 हेक्टर 86 आर जमीन आहे। त्या 4 हेक्टर 86 आर जमिनीमध्ये रेल्वे कंपनी ठेकेदारांनी आम्हाला मुरुमाची मागणी केली। त्याप्रमाणे आम्ही त्याला मुरुम देण्याचं ठरवलं, परंतु मुरुम नेल्यानंतर त्या ठिकाणी काळी माती टाकून देण्यासाठी त्याचा करारनामा करून घ्यायला पाहिजे। ते त्यांनी मान्य केले आणि आम्ही दोघांनी करारनामा करून दिला। त्यानंतर त्यांनी मुरुम नेला, परंतु काळी माती त्यांनी टाकून न देता 18 तारखेला मध्यरात्री शेतातून मशिनरी घेऊन तो पळून गेला। त्याच्यामुळं आम्ही तिघा भाऊ संकटात पडलो आहोत। यावर्षीचा हंगाम होतो की नाही किंवा होणारच नाही याची काळजी आम्हाला तिघा भावांना लागलेली आहे। म्हणून कंपनीच्या ठेकेदाराला आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की आमच्या शेतातला मुरुम नेल्यानंतर रिकाम्या जागेमध्ये काळी माती टाकून द्यावी, अशी कंपनीच्या ठेकेदार आणि प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे।